नमस्कार. राज्यातील एसबीआय खातेधारकांसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे. जर तुमचं एसबीआय बँकेमध्ये खाते असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. कारण एसबीआय बँक खात्यामध्ये ज्या ज्या नागरिकांचे बँक खाते आहे अशा धारकांचे खाते आता रिकामे सुद्धा होऊ शकणार आहे. कारण ही जी महत्त्वाची कामे आहेत ही ज्यांनी केलेली आहेत तर त्यांच्या खात्यामध्ये काहीही अडचण येणार नाही. परंतु जर ही महत्त्वाची कामे केली नसतील तर तुमच्या खात्यामधून जेवढी पण रक्कम असेल तर तेवढी डायरेक्टली कट होणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्व महत्त्वाचे अपडेट आहेत. जर तुम्ही केले असतील तर तुम्हाला काळजी करायची नाही. तर ज्या नागरिकांनी ज्या खातेधारकांनी ही कामे केली नसतील तर त्यांनी लवकरात लवकर ही कामे करायची आहेत. पुढे बघू शकता खातेधारकांना महत्त्वाच्या सूचना सुद्धा शासनाने दिलेल्या आहेत. आता शासनाने महत्त्वाच्या काय सूचना दिलेल्या आहेत, बँकेने सुद्धा भरपूर दिवसांपासून खातेधारकांना या सूचना दिलेल्या आहेत. बघू शकता भारतामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआय बँकेच्या 22,542 अशा ब्रांचेस आहेत. तर बघू शकता फक्त भारत देशामध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्र राज्य असेल किंवा वेगवेगळ्या राज्यांमध्ये 22,542 अशा सर्व भारतामध्ये एसबीआय बँकेच्या शाखा आहेत. त्या सर्व बँकांच्या शाखांना काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या होत्या. तर त्या शाखांनी आपापली जी ब्रांच असेल, गाव ठिकाणी असेल, खेड्याच्या ठिकाणी असेल किंवा शहराच्या ठिकाणी असेल, तर या सर्व सूचना अतिशय महत्त्वाच्या आणि उपयुक्त ठरणाऱ्या होत्या. त्याच्यामुळे एसबीआयमध्ये ज्या नागरिकांचे खाते आहे अशा नागरिकांसाठी या सूचना दिलेल्या आहेत. आता या कोणकोणत्या सूचना आहेत, खास कोणत्या नागरिकांसाठी, कोणत्या खातेधारकांसाठी आहे ते सुद्धा बघून घेऊयात. बघू शकता 22,542 पूर्णपणे भारतामध्ये एसबीआय बँकेच्या शाखा आहेत. आता या शाखा सर्व महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण भारत देशामध्ये आहेत. आता महाराष्ट्र राज्यामधील नागरिकांना ज्या महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत त्या अगदी सविस्तर बघून घेऊयात. परंतु महत्त्वाचे म्हणजे 22,000 पेक्षा जास्त शाखा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण भारत देशामध्ये आहेत. आता ज्या 5 महत्त्वाच्या सूचना त्या बँकेने दिलेल्या आहेत तर त्या बँकेने दिलेल्या सूचना कोणकोणत्या आहेत ते आपण सविस्तर बघणार आहोत. तर बघू शकता पहिली जी सूचना आहे, जो महत्त्वाचा आदेश आहे, त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की सर्वेनुसार 2024 मध्ये जो एसबीआयचा सर्वे केलेला होता तर त्या सर्वेमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाची 63,580 एटीएम्स भारतामध्ये सध्याच्या स्थितीला चालू वर्षामध्ये सुरू आहेत. तर बघू शकता एसबीआय बँकेची 63,580 एटीएम्स सध्या भारतामध्ये 2024 मध्ये सुरू आहेत. परंतु या एटीएम मध्ये कित्येक लाखांचे नुकसान भरपूर नागरिकांचे होत आहे. बघू शकता जर तुम्ही एटीएमद्वारे पैसे काढत असाल तर तुमचं सुद्धा हे नुकसान 100% होत आहे. त्यामुळे सर्व एटीएम धारकांसाठी महत्त्वाची सूचना आणि जो महत्त्वाचा आदेश आलेला आहे तर तो आदेश काय आलेला आहे तो सुद्धा बघून घेऊयात. परंतु चालू वर्षामध्ये 63,580 इतके एटीएम्स सध्याच्या स्थितीला भारतामध्ये 2024 मध्ये सुरू आहेत. आता एका एटीएमवर किती पैसे किती नागरिकांचे किती काढतात याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे. आता याचा फायदा बँकेंना होतो का खातेधारकांना होतो याविषयी सुद्धा महत्त्वाची अपडेट आलेली आहे. पुढेच बघू शकता दुसरी जी महत्त्वाची सूचना आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की भारतामध्ये 50 करोड खातेधारक फोनपे, गुगल पे, पेटीएम, ॲमेझॉन पे असे थर्ड पार्टीचे ॲप वापरत आहेत. तर बघू शकता राज्यामधील नाही, महाराष्ट्र राज्य नसेल तर संपूर्ण भारत देशामध्ये 50 करोडमध्ये हा का छोटा आकडा नाही तर भरपूर मोठा आकडा आहे. 50 करोड इतके नागरिक थर्ड पार्टीचे फोनपे असेल, गुगल पे असेल किंवा ॲमेझॉन पे असेल असे जे थर्ड पार्टीचे ॲप वापरत आहेत. परंतु त्या खातेधारकांना माहीत नाही की त्यांचे नुकसान कसे होत चाललेले आहे. तर बघू शकता तुम्हाला फोनपे, गुगल पे, एटीएम किंवा ॲमेझॉन पे अशा गोष्टी जेवढ्या सोयीस्कर वाटतात परंतु त्या दुप्पट त्याचे नुकसान सुद्धा असतात. परंतु ते जाणून घेणं गरजेचं आहे. भरपूर नागरिकांना या गोष्टी माहीत नाहीत. आता 50 करोड नागरिक फोनपे, गुगल पे वापरत आहेत. तर बघू शकता भरपूर नागरिकांचे काय झालेलं आहे, ज्यावेळेस ट्रान्झॅक्शन करत असतील त्यावेळेस त्यांचे पैसे गुंतून पडलेले आहेत. तर बघू शकता भरपूर ठिकाणी असे किस्से आढळून आलेले आहेत. सरासरी जी कंपनी होती त्या कंपनीमध्ये सुद्धा भरपूर नागरिकांनी ट्रान्झॅक्शन केलेले होते. फोनपे, गुगल पे, पेटीएम त्यांचे ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंगला पडले. काहींचे लाख रुपयांचे होते
तर काहींचे हजार रुपयांचे होते। तर आतापासून फोनपे, गुगल पे, पेटीएम, ॲमेझॉन पे असे जे थर्ड पार्टीचे ॲप आहेत तर ते खरोखर वापरावेत की नाही याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहेत। परंतु ज्या 5 महत्त्वाच्या सूचना आहेत त्या पहिल्यांदा बघून घेऊयात। पुढेच बघू शकता तिसरी जी महत्त्वाची सूचना आहे त्यामध्ये काय सांगितलेलं आहे की कोट्यवधी रुपये खर्च करणारे जाहिरातीदार खातेधारकांची कशी लूट करत आहे याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। तर बघू शकता तुम्ही व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, यूट्यूब असेल किंवा इंस्टाग्राम असेल या सर्व ॲपवरती तुम्ही अशा महत्त्वाच्या जाहिराती पाहिल्या असतील तर त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या गेम आहेत, सोबतच विविध प्रकारच्या ज्या पान मसाल्याच्या जाहिराती आहेत। आपले हिरो आहेत बॉलिवूडचे सलमान खान, आमिर खान, सोबतच असे वेगवेगळे हिरो आहेत त्या नागरिकांनी सुद्धा अशा पान मसाल्यांच्या जाहिराती केलेल्या आहेत। आता या जाहिरातींचा तोटा काय झालेला आहे आणि यांचा खातेधारकांना काय तोटा झालेला आहे, खातेधारकांची लूट काय झालेली आहे ते सुद्धा बघून घेऊयात। बघू शकता तुमच्या खात्यामधून पैसे कट होणार नाहीत। बघा तुमच्या खात्यामधून पैसे कट होणार नाहीत, परिणामी खात्यामध्ये 1 रुपया सुद्धा शिल्लक राहणार नाही। बघा महत्त्वाची जी सूचना आहे ती म्हणजे काय, आता या जाहिराती आहेत त्या जाहिरातींवरती तुम्ही चुकून जर क्लिक केलं किंवा त्याला ओपन केलं तर तुमच्या खात्यामधून जेवढी पण रक्कम असेल तर ते सर्व रक्कम कट होणार। कट झाल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये 1 रुपया सुद्धा शिल्लक राहणार नाही। असे किस्से भरपूर ठिकाणी आढळलेले आहेत। तर यावरती उपाय म्हणून काय करायचं आहे ते सुद्धा सांगितलं जाणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ कधी पण शेवटपर्यंत पाहत जावा, महत्त्वाच्या अपडेट असतात। बघा चौथी जी महत्त्वाची सूचना दिलेली आहे ती म्हणजे SBI बँकेमध्ये भारतातील 50 करोड नागरिकांचे बँक खाते आहे। या सर्व खातेधारकांना SBI ने नुकत्याच जो सूचना दिलेल्या आहेत की पूर्णपणे ज्या महत्त्वाच्या सूचना आहेत तर त्या महत्त्वाच्या सूचना कोणत्या नागरिकांसाठी आहे, ज्या नागरिकांना पेन्शन भेटते किंवा ज्या नागरिकांनी, ज्या खातेधारकांनी आपले पैसे मुदत ठेव खात्यामध्ये ठेवलेले आहेत अशा नागरिकांसाठी, अशा खातेधारकांसाठी महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत। आता 50 करोड म्हणजे काय, हा छोटासा आकडा नाही। 50 करोडपेक्षा जास्त नागरिकांचे खाते SBI बँकेमध्ये आहे, म्हणजेच एक विश्वासू बँक म्हणून SBI कडे पाहिलं जातं। परंतु पेन्शनधारक असतील किंवा मुदत ठेव खाते असतील यांच्यासाठी महत्त्वाच्या 2 सूचना सांगितल्या जातील। पहिली सूचना म्हणजे जो आपला मोबाईल नंबर बँक खात्याला लिंक आहे तो तुम्हाला कुठेही दुसरीकडे रजिस्टर करायचा नाही, आणि दुसरं म्हणजे आपला अकाउंट नंबर, IFSC कोड किंवा बँकेशी संबंधित कोणतेही कागदपत्र कोणत्याही नागरिकांना घरातील म्हणले तरी पण कोणालाही हे कागदपत्रे द्यायची नाहीत, अन्यथा मुदत ठेव खाते असेल किंवा पेन्शनधारक असतील तर तुमच्यावरती एकदम मोठा असा फटका सुद्धा बसू शकतो। आता हा फटका म्हणजे तुमच्या खात्यामधून सर्व रक्कम सुद्धा कट होण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे सर्व नागरिकांना मी एकच आवाहन केलं होतं की कुठे तुम्ही तुमचं खातं देऊ नका, अन्यथा तुमच्या हातून सर्व पैसे सुद्धा गायब होऊ शकतात। आता त्याच्याच पुढची 5वी जी महत्त्वाची सूचना आहे ती म्हणजे बँकेने सर्व खातेधारकांसाठी सुरक्षा कवच म्हणून नवीन स्वतःचा ॲप सुरू केलेला आहे। या ॲपद्वारे पैसे पाठवणे असतील किंवा तुम्हाला स्वतःसाठी खर्च करण्यासाठी पैसे हवे असतील तर तुम्ही सर्व कामे घरबसल्या सुद्धा करणार आहात किंवा तुम्हाला करता सुद्धा येणार आहे। तर बघू शकता जे थर्ड पार्टीचे ॲप आहेत फोनपे, गुगल पे, पेटीएम अशा ॲपवरती SBI बँक काय म्हणते तर स्वतःने आम्ही SBI ने SBI योनो हा स्वतःचा ॲप सुरू केलेला आहे। या ॲपमध्ये तुम्ही आपला जो मोबाईल नंबर बँक खात्याला लिंक आहे तो रजिस्टर करून तुम्ही या ॲपद्वारे सुद्धा पैसे पाठवणे असतील किंवा काढणे असतील किंवा तुमचे जर पैसे प्रोसेसिंगला पडले तर यावरती आम्ही उपाय सुद्धा तुम्हाला करून देऊ। परंतु जर फोनपे, गुगल पे अशा जर थर्ड पार्टीच्या ॲपमध्ये तुमचे पैसे प्रोसेसिंगला पडले तर आम्ही सुद्धा यामध्ये काही करू शकत नाही। त्याच्यामुळे SBI बँकेने ज्या महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत त्याचं पालन करा, अन्यथा खात्यामधून सर्व पैसे सुद्धा कट होऊ शकतात, परिणामी खात्यामध्ये 1 रुपया सुद्धा शिल्लक राहणार नाही। त्याच्यामुळे महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत त्याचं पालन करणं तुमचं सुद्धा काम आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ आवडला तर लाईक, चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब, ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।